नंदुरबार शहरात बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे तयार करून शासन व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मोठा पर्दाफाश झाला असून या प्रकरणी एका वकिलासह एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नंदुरबार शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत हा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की नंदुरबार शहरातील शास्वी मार्केट येथील आरके ऑनलाईन सायबर कॅफे येथे काही इसम बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्ममृत्यूचे बनावट दाखले तयार करून आर्थिक लाभ घेत आहेत। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ छापा टाकून बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर, संगणक व मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक 124/2026 अन्वये भान या संहिता कलम 61/2, 418/336 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याची फिर्याद श्री युवराज श्रीपद चव्हाण वय 56 स्वच्छता निरीक्षक तथा अतिरिक्त कार्यभार जन्ममृत्यू विभाग नंदुरबार नगर परिषद यांनी दिली आहे। तक्रारीनुसार दिनांक 1 जून 2022 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत आरोपींनी संगनमताने नंदुरबार नगर परिषद व सायबर कॅफेच्या माध्यमातून बनावट जन्ममृत्यू नोंदी व प्रमाणपत्रे तयार करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासन व नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलीस तपासात खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत: अनिल यशवंत कोळी, नगर परिषद ऑपरेटर, वय 34, राहणार अमळथे, ता जी, नंदुरबार; रिजवान खान सुभान खान, सायबर कॅफे चालक, वय 32, राहणार मुजावर मोहल्ला, साक्री रोड, नंदुरबार; इम्रान याकूब पिंजारी, वकील, वय 42, राहणार MK नगर, कोरिट रोड, नंदुरबार; लाला उर्फ मोहम्मद अली मोहम्मद पटेल, नप शिपाई, वय 49, राहणार द्वारकाधीश नगर, कोरिट रोड, नंदुरबार; शेख शफीक शेख इसाक कुरेशी, सायबर कॅफे कर्मचारी, वय 39, राहणार घोडापीर मोहल्ला, नंदुरबार। आरोपींकडून बनावट शासकीय शिक्के, जन्ममृत्यूचे बनावट दाखले, संगणक, प्रिंटर, लॅपटॉप व 5 मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। दरम्यान नागरिकांनी जन्ममृत्यू प्रमाणपत्रे व इतर शासकीय दस्तऐवजांसाठी केवळ अधिकृत कार्यालये व शासनमान्य केंद्रांशीच संपर्क साधावा। कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त S, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी परशुराम सूर्यवंशी, नंदुरबार। नमस्कार, मी श्रवण दत्त S, पोलीस अधीक्षक, नंदुरबार। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एक गोपनीय बातमीदारामार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापेदरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते। त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर CO आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहेत ते खोटे असल्याचे निदर्शनास आले। त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहेत त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 124/26 नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी, चीटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये 2 आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे, त्याचबरोबर नगर परिषदमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा, कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं। या पद्धतीने प्रथमदर्शनी FIR रजिस्टर करण्यात आली।
तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले. एकंदरीत यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे. आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल.